सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आणि व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. चला तर वळूया आपल्या आजच्या स्टोरीकडे. चांद मातला भाग 136. दौलत सुमनची मैत्रीण मीराला आता म्हणाला, काही लागलं तर रात्रीसुद्धा हाक मारा मला, मी लगेच येतो. आणि सुमन त्याच्याकडे रागात बघत बसली आणि म्हणाली, त्याची काही गरज नाही, तिला काही लागलं तर मी बघते. मग दौलत म्हणाला, बरं, मी आपलं माझं कर्तव्य म्हणून विचारलं आणि नसलं तुम्हाला आवडत तर राहिलं, असं म्हणून तो गेला. आणि मीरा म्हणाली, सुमन, हा तुझा नवरा आहे का? आणि सुमन जड अंतकरणानं म्हणाली, हो, दुर्दैवानं हा माझाच नवरा आहे. आणि हे ऐकून मीराला तर खूपच वाईट वाटलं. सुमनसारख्या हुशार मुलीचा नवरा असला, इतक्या घाणेरड्या नजरेचा, आणि खरंच सुमनच्या आयुष्याचं तर वाटोळंच झालं असं तिला वाटलं. कारण दौलत कसा आहे हे आता मीरानं ओळखलं होतं. पण तरीसुद्धा मीरा आता दौलत तिच्यासोबत कसा वागला आणि कसा बोलतो याबद्दल काहीच न बोलता गप्प बसली. नाहीतर सुमनला आणखीनच वाईट वाटलं असतं आणि लाज वाटली असती. मग थोड्या वेळानं दौलतनं सुमनला आवाज दिला आणि म्हणाला, ऐकलं का, इकडे ये. आता सुमनही गुपचूप गेली आणि म्हणाली, काय पाहिजे? दौलत म्हणाला, ती नर्स इथं कशी? सुमन वृक्ष आवाजात म्हणाली, मैत्रीण आहे ती माझी, तालुक्याला राहते, तिची गाडी हुकली आणि म्हणून एक दिवस ठेवली आहे तिला इथं. तुमची काही हरकत आहे का? आणि दौलत म्हणाला, माझी कशाला हरकत असेल? अजिबात हरकत नाही, उलट त्या रोज इथं आल्या तरी चालतील. तुझ्यासोबत मी सुद्धा त्यांची सेवा करीन की. बाकी तुझी साडी तुझ्यापेक्षा तिला जास्त छान दिसते बरं का. आणि त्याचा तो बोलण्याचा रोख ऐकला आणि सुमन त्याच्याकडे बघून चिडून म्हणाली, लग्न झालंय तिचं, 2 मुलं आहेत तिच्या पदरात आणि ती सभ्य घरातली मुलगी आहे, बोलताना थोडं तरी भान ठेवा. आणि दौलत हसून म्हणाला, मग आम्हाला काय फरक पडतो? सभ्य बायका चालतात की आम्हाला? लग्न तर माझंही झालंय, फक्त अजून पोट पाणी पिकलं नाही. आणि जा पाणी घेऊन ये आणि पाण्याचा डब्बासुद्धा घेऊन ये. सुमन आता रागात खाली गेली. मीराबद्दल तो असा विचार करतोय म्हणून तिला आता रागच आला आणि उगीच मी मीराला इथं आणलं असं तिला वाटलं. या नीच माणसाच्या नजरेतून कोणीच सुटत नाही. आणि दौलत सुमन खाली गेल्यावर म्हणाला, उलट लग्न झालेल्या जास्त चवदार असतात, मुरलेल्या लोणच्यासारख्या. त्यांना जास्त काही शिकवावं लागत नाही, लगेच फेडतात आणि तयार होतात. लग्न झालेली किंवा न झालेली शेवटी बाई ती बाईच, तिला फक्त उपभोगायची असते, असं म्हणून घाणेरडा हसत होता. आणि आता सुमन पाणी आणि पाण्याचा विडा घेऊन आली आणि सासू म्हणाली, आला का गं तो? सुमन फक्त हो म्हणाली. गुपचूप ते सगळं घेऊन आली आणि त्याच्या खोलीत जाऊन बघितलं तर दौलत एका बाईला घरी घेऊनच आला होता. आणि ते बघून सुमनला राग तर खूप आला, पण आता ती काहीच बोलली नाही की त्याला ती नवरा मानतच नव्हती तर त्यानं काहीही करू दे, मला देणं घेणं नाही, असंच म्हणाली. बरेच दिवस झालं तर सुमन जवळ आला नव्हता आणि तो जवळ यायला लागला की सुमन बहाणे बनवायची, त्याला जवळ घेतच नव्हती. आता फक्त रघूचा तिच्यावर हक्क होता असं तिला वाटायचं. आणि तो सुमनला म्हणाला, इथे पाण्याचा तांब्या आणून ठेव आणि निघ. आणि जर तुला बघायचंच असेल की नवऱ्याची सेवा कशी करायची असते तर बस इथं आणि शिक तिच्याकडून काहीतरी. सुमननं आता त्या बाईकडे बघितलं तर ती पाण्याचा विडा खाऊन लाल तोंड केलेली बाई फारच विचित्ररित्या पान चावत होती आणि सुमनकडे बघत होती. केसाच्या बटांना गोल गोल फिरवत मानेला झटके देत होती. आणि सुमन तिच्याकडे बघून दौलतला रागात म्हणाली, आधी हिला विचारा, ही कोणाची पतिव्रता बायको आहे का आणि ती अशीच तिच्या नवऱ्याची सेवा करते का? आणि मग मला तिच्याकडून शिकायला सांगा. रोज रात्री किती जणांची सेवा करते कुणास ठाऊक. आणि लक्षात ठेवा, असल्या बायकांची बरोबरी माझ्यासोबत कधीच करायची नाही, समजलं? अशा तुम्हाला कितीतरी भेटतील, पण बायको फक्त एकच असते. आणि दौलतही म्हणाला, जा जास्त शहाणपणा करू नकोस, तुझ्याजवळ आले की सतत रोग लागलेल्या कोंबडीसारखं तोंड करत असतेस, सारखी झुरत असतेस, कधी नटणं नाही, थटणं नाही, ओठ लाल करून बसणं नाही, नवराजवळ यावं म्हणून चांगलं राहणं नाहीच. इतकी शिकलेली तू पण तुझ्यापण एक चवच नाही गं, काहीच रंगीत नाही तुझ्यात, तू पूर्ण बेरंग आहेस. आणि सुमनसुद्धा ओरडून म्हणाली, माझं आयुष्य बेरंग तुम्ही बनवलं आणि इतकाच माझा राग येतो तर सोडा मला. दौलत म्हणाला, नाही सोडू शकत, कारण तुझ्यासारखीच हवी या घराण्याची सून.
तू फक्त घराण्याच्या रीतीभाती सांभाळ, चूल सांभाळ आणि मूल झाल्यावर मूल सांभाळ. सुमन आता रागात निघून आली आणि तिने रागात दार लावून घेतलं. आणि तिला चिडलेली पाहून मीरा म्हणाली, का गं, काय झालं? कसले तरी आवाज येत होते. सुमन म्हणाली, काही नाही, तू झोप. आणि सुमनने तिच्याशी गप्पा बंद केल्या आणि झोपली. आणि सकाळी जेव्हा सुमनने तिला बाथरूम दाखवलं आणि ती नर्स आंघोळीला गेली, तेव्हा दौलत मुद्दाम बाथरूमच्या दरवाजात थांबला आणि मीरा बाहेर येण्याची वाट बघत बसला. आणि सुमन पाठीमागून आली आणि म्हणाली, हे काय करताय तुम्ही इथं? माझी मैत्रीण आंघोळीला गेली आहे, तुम्हाला काही कळतं की नाही? किती लाज आणणार आहात अजून तुम्ही मला. आणि दौलत म्हणाला, हो का, मला नव्हतं माहीत, मी तर वाट बघतोय, मला वाटलं तू आता आहेस, कारण मला आंघोळीला जायचं आहे ना. असं म्हणून तिथून निघून गेला. मग मीरा बाहेर आली. सुमन आत गेली, पण तरीसुद्धा नुकतीच आंघोळ करून आलेली मीराकडे दौलत तोंडामध्ये जीभ घोळवत घोळवत बघत होता. आणि आता सुमन आंघोळीला गेली आणि दौलतनं मीराला अडवलं आणि म्हणाला, बाकी रंगीत साडी फार खलून दिसते तुमच्यावर, का बदलली? आणि पुन्हा हीच पांढरी साडी घातली होय? आणि मी काय म्हणतो, चला की तालुक्याला, अशा डझनभर साड्या घेऊया. काय तो पांढरा बेचव रंग अंगावर चढवता हो तुम्ही? तुम्हाला तो अजिबात शोभून दिसत नाही. तुम्हाला तर अशा रंगीत साड्या छान दिसतात. आणि इतक्या सुंदर शरीरावर पांढरं शोभून दिसत नाही. तशी मीरा घाबरली आणि सुमनला हाका मारायला लागली. आणि तो जातो जातो पाहुणीबाई, तुम्ही तर तुमच्या सेवेची संधीच देत नाही, असं म्हणून दौलत निघून गेला. सुमन बाहेर आली की मीरा लगेच हॉस्पिटलमध्ये निघून गेली. तिला तर आता भीतीच वाटत होती, दौलत इथे येतोय की काय. पण तो आला नाही. 2 दिवस तो आला नाही आणि 1-2 दिवसांनी सुमन झोपली होती. तिच्या अंगात आज तापच भरला होता अचानक. रघुलासुद्धा ती 8 दिवस झालं भेटली नव्हती आणि ती का भेटली नाही म्हणून रघु अस्वस्थ होता. आणि तिची कुणाकडून चौकशी करावी हेही त्याला कळत नव्हतं, कारण सगळीकडे खबर झाली असती की रघु सुमनची चौकशी का करतोय. आणि सरपंच दौलतला म्हणाले, दौलतराव, बाहेर तुम्ही किती पण बायका खेळावा, पण आम्हाला लवकरात लवकर वारस हवा आहे. तुम्हाला सांगितले, आधी बायकोचं पोट भरा आणि मग नंतर बाहेर तोंड मारा. आणि दौलत मला, हो आबा, पण काय करू, जवळ गेलं की तिचं तोंड नीट नसतं, माझं मन तिच्यावर येतच नाही, उगीच तिच्यासोबत लग्न केलं असं वाटतं. सरपंच म्हणाले, दौलतराव, बायको ही अशीच असते आणि ज्या तुम्हाला आवडतात ना त्या बाहेरच्या असतात. घरचं वरण मिळमिळतच लागतं आणि बाहेरची मुलगी सतत चाटाविशी वाटते. लवकरात लवकर काय ते ठरवा. एकदा तिला पोटुशी करा आणि पुन्हा 2 वर्षे तिच्याकडे फिरकू नका. तुम्हाला कोणीही विचारणार नाही. तुला तर सगळ्यांना भेटायचं असेल आणि आपल्याला जास्त दिवस तिकडंच लागतील. चंद्रा म्हणाली, नाही, जास्त दिवस नाही राहायचं तिथं. आधीच पोलीस तुझ्या मागावर आहेत. तुझा फोटो पण लावलं होतं भिंतीवर. आणि मी बोलू का बाबांशी? शशी म्हणाला, ओके बोल. मग चंद्रा,
गेली रवी शेठकडे आणि म्हणाली, बाबा अभिजितला गावाला घेऊन जाऊ का? नाहीतर मी पण नाही जाणार, मला नाही करमायचं त्याच्याशिवाय. आणि अजिबात काळजी करू नका, त्याला सुखरूप आणण्याची जबाबदारी आमची. आणि आता ऐकलं हे आणि अभिजित उड्या मारायला लागला, मला विलेजला जायचं, मला विलेजला बघायचं, ग्रँडपा लेट मी गो. आणि त्यानं गोंधळ घालून ठेवला. आणि रवी शेठ म्हणाले, ओके जा. मग शशी चंद्रानं बॅगा भरल्या आणि गाडीमध्ये टाकल्या. नेहमीप्रमाणे शशीच्या शेजारी अभिजित बसला, चंद्रा पाठीमागे बसली. ते सगळे चंद्रपूरच्या दिशेनं निघाले. आणि यावेळी ब्लॅक कार घेतली शशीनं आणि काचा लावून तो निघाला. आणि त्यामुळे थोडंसं सेफ वाटत होतं. आणि संध्याकाळ होता होता ते चंदनपूरच्या वेशीवर आले. आणि चंद्राला आता ते ओळखीचं सगळं ठिकाण बघून गावाची आईची आठवण जास्तच यायला लागली. आणि कधी एकदा आईला भेटते असं तिला वाटलं. आणि आता संध्याकाळी नर्स बस स्टॉपवर गेली आणि तिची गाडी पुन्हा हुकली. आता ती सुमनच्या घरी अजिबात जाणार नव्हती. तिचा नवरा दौलत आहे हे तिला कळलं होतं आणि त्याची नजर चांगली नाही. आणि दौलतचा माणूस दौलतला लगेच सांगायला आला, धाकलं धनी, नर्सबाईला गाडी मिळालीच नाही, ती अजून तिथंच आहे बघा. आणि त्यानं त्याच्या माणसांना इशारा केला आणि हिला उचलून मळ्यात आणा असं म्हणाला. आणि हे रत्नानं ऐकलं आणि ती घाबरली. आणि या नर्सला कसं वाचवावं तिला कळेना. मीरा खूप चांगली होती, मन मिळावं होती. आणि रत्नाला खूप वाईट वाटायला लागलं. तिनं पळत जाऊन मालनला सांगितलं आणि मालन म्हणाली, हा माजलेला बोकड आता असाच करणार. माझी चंद्रा फक्त त्याला पुरून उरायची. आणि आता वाटतं की तिचंच बरोबर होतं. तो रघु किती झटला यांच्यापासून गावाला सोडवण्यासाठी, पण कोणीच त्याचं नाही ऐकलं. आता मग असंच होणार, दिसेल त्याला धरणार तो. आणि आता दौलतच्या माणसाने नेमकं मीराच्या तोंडावर घोंगडं टाकलं आणि तिला उचलली. आणि तिला पळवत पळवत घेऊन जाताना नेमकं अभिजितनं गाडीतून ते बघितलं. आणि अभिजित म्हणाला, डॅडी ते बघा, ते अंकल काय करतात, त्यांनी एका आंटीला ट्रॅप केलं. आणि हे बघितलं तसं शशीनं जागेवर ब्रेक मारला.